मोठा लक्ष तुला माहितीये का कोण आहे? हो, मोठा लक्ष हा बैलगाडा शर्यत क्षेत्रातला पहिला सुपरस्टार बैल मानला तर जातो. मोठा लक्ष आणि बकासूर या दोघांमध्ये जर शर्यत लावली असती तर कोण जिंकलं असतं? नमस्कार मित्रांनो, यायच्या गोष्टी या युट्यूब चॅनल वरती मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या स्टुडिओ मध्ये मी एक या एजंट बोलवलो आहे. आपण बैलगाडी क्षेत्र याविषयी खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. तर प्रथमतः मी तुम्हाला त्याचं इंट्रोडक्शन करून देतो. प्रेक्षकांना सांग तू कोण आहे आणि आपण कशावरती गप्पा मारणार आहोत. दर्शक मित्रांनो, मी एक AI एजंट आहे. आज आपण बैलगाडीच्या शर्यतीच्या इतिहासाविषयी, त्याच्या परंपरांविषयी आणि त्याच्याशी संबंधित कायद्यांबद्दल खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. तुम्हाला या विषयाबद्दल काय जाणून घ्यायला आवडेल? मला हे जाणून घ्यायला आवडेल की बैलगाडी शर्यत ही परंपरा कधीपासून आहे? बैलगाडा शर्यतीची परंपरा खूप जुनी आहे, जवळपास 450 वर्षांपूर्वीपासून. असं मानलं जातं की पावसाळ्यानंतर बैलांची ताकद तपासण्यासाठी आणि मनोरंजनासाठी या शर्यती सुरू झाल्या, ज्या पुढे जाऊन सणांचा भाग झाल्या. तुम्हाला याबद्दल आणखीन काही जाणून घ्यायचंय? बैलगाडी क्षेत्रातील नामवंत बैल कोणते होऊन गेले? बैलगाडा शर्यतीच्या इतिहासात मथुर, सरदार, सुंदर सारखे काही नामांकित बैल होऊन गेले. त्यांची धावण्याची गती आणि कसब खूपच वाखाणण्याजोगी होती. प्रत्येक भागातील शर्यतीनुसार तिथले स्थानिक बैल लोकप्रिय असतात. तुम्हाला यापैकी कोणत्या बैलांबद्दल जास्त जाणून घ्यायचंय? बैलगाडी क्षेत्रातील देव मानावा असा बैल कोणता आहे? देव मानवा असा उल्लेख असलेला खास कोणता बैल मला आढळला नाही, पण काही बैलांना शर्यतीतील बादशाह किंवा चॅम्पियन म्हणून ओळखलं जातं, जसं की मथुर किंवा सरदार. तुम्हाला याबद्दल आणखी काही विशिष्ट माहिती आठवते का, ज्यामुळे मला शोधण्यात मदत होईल? मोठा लक्ष तुला माहितीये का कोण आहे? हो, मोठा लक्ष हा बैलगाडा शर्यत क्षेत्रातला पहिला सुपरस्टार बैल मानला जातो. सप्तहिंद केसरी अशी त्याची ख्याती होती आणि त्याने जवळपास 550 पेक्षा जास्त शर्यती जिंकल्या होत्या. कोरेगाव, पुसेगाव सारखी नामांकित मैदानं त्याने गाजवली होती. तुला त्याच्याविषयी आणखी काही विशिष्ट माहिती जाणून घ्यायची आहे? मोठा लक्ष जो बैल आहे त्याचे मालक कोण होते, तो कोणत्या गावातून होता आणि त्याचे असे भन्नाट किस्से सांग की जे प्रेक्षकांना आवडतील. मोठ्या लक्षाचे मालक होते किरण शेठ राऊत, जे बदलापूरचे होते. किस्से सांगायचे झाले तर मोठ्या लक्षाने त्याच्या कारकिर्दीत 550 पेक्षा जास्त शर्यती जिंकल्याचा विक्रम केलाय आणि तब्बल 7 वेळा हिंद केसरी ठरलाय. कोरेगाव, पुसेगावच्या घाटात त्याची धाव बघण्यासाठी गर्दी व्हायची आणि आजही त्याचं नाव आदराने घेतलं जातं. तुला आणखीन कोणता विशिष्ट किस्सा ऐकायचा आहे? असा एखादा त्याचा बैलगाडीचा प्रसंग सांग की सगळे प्रेक्षक त्याच्याकडे बघतच राहिले आणि ती शर्यत जिंकली. असा एक किस्सा सांगितला जातो की एका मोठ्या शर्यतीत मोठा लक्ष सुरुवातीला थोडा मागे पडला होता. प्रेक्षकांच्या मनात धगधग सुरू झाली, पण जसा तो घाटाच्या मध्यावर पोहोचला त्याने असा काही वेग घेतला की बघता बघता त्याने सगळ्यांना मागे साकलं. शेवटच्या काही सेकंदात त्याने जो थरार दाखवला त्यामुळे सगळे प्रेक्षक अवाक झाले आणि शर्यत जिंकल्यानंतर त्याचं नाव आसमंतात घुमू लागलं. हा प्रसंग खूप गाजला होता. तुला यासारखा आणखी कोणता प्रसंग ऐकायचा आहे? ती शर्यत कोणती होती, तो सांगू शकशील का? नेमकी कोणती शर्यत होती हे सांगणं आता कठीण आहे, कारण मोठ्या लक्षाने त्याच्या कारकिर्दीत खूप शर्यती जिंकल्या होत्या आणि अशा थरारक प्रसंगांच्या अनेक गोष्टी प्रचलित आहेत. कोरेगाव, पुसेगाव सारख्या मोठ्या मैदानात तर असे प्रसंग नेहमीच घडायचे. तुला आणखीन कोणता विशिष्ट प्रकार आठवतोय का शर्यतीचा? चालू बैलगाडी क्षेत्रामध्ये आता कोणते बैल सर्वात टॉपला आहेत? चालू क्षेत्रात आता मथुर, सरदार, सुंदर आणि काही नवीन बैल सुद्धा टॉपला आहेत. त्यांची कामगिरी मैदानावरील त्यांच्या फॉर्मवर अवलंबून असते. तुला कोणत्या बैलांच्या विशिष्ट कामगिरीबद्दल जाणून घ्यायचंय? बकासूर कधी नाव ऐकलंय तू? हो, बकासूर नाव मी नक्कीच ऐकलंय. सध्याच्या क्षेत्रात हा एक खूप चर्चेत असलेला बैल आहे आणि अनेक शर्यतींमध्ये त्याने त्याचं कसब दाखवलंय. तुला त्याच्याविषयी काही विशिष्ट जाणून घ्यायचंय? सप्तहिंद केसरी कोणत्या बैलाला नावाजली जाते? सप्तहिंद केसरी. सप्तहिंद केसरी हे नाव खास करून मोठा लक्ष या बैलासाठी वापरलं जातं. त्याने 7 वेळा हिंद केसरी किताब जिंकला होता, म्हणून त्याला ही पदवी दिली गेली.
तुला त्याच्याविषयी आणखीन काही माहिती पाहिजे? मला एक गोष्ट सांग की असे अजून कोणते जुने बैल होते की ते खूप असे महाराष्ट्रात गाजलेले होते, त्यांचे पण तू नावं सांग, त्यांचे किस्से प्रेक्षकांना ऐकाय आवडतील. मोठ्या लक्षाव्यतिरिक्त मथुर, सरदार आणि सुंदर सारख्या बैलांनी पण महाराष्ट्रात खूप नाव कमावलं होतं. त्यांची धावण्याची गती, मैदानावरील त्यांचा दरारा प्रेक्षकांना भुरळ घालायचा. तुला यापैकी कोणत्या बैलाचा विशिष्ट किस्सा ऐकायला आवडेल? अजून मोठे मोठे बैल आहेत. गर्णिकीचा राजा आहे, सुंदर आहे, भारत आहे, असे भरपूर बैल अवेलेबल. ते जेवढे जेवढे टॉपचे बैल आहेत त्यांची माहिती तू सांगू शकशील का? हो, तुम्ही अगदी बरोबर सांगताय. घरणीचा राजा, सुंदर, भारत, बकासूर हे सगळे महाराष्ट्रातील टॉपचे बैल आहेत. प्रत्येक सप्लायची स्वतःची वेगळी ओळख आहे. कुणाचा वेग भन्नाट असतो तर कुणाचा मैदानावरील दरारा. तुला कोणत्या बैलाच्या विशिष्ट कामगिरीबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे? मला आता बकासूर विषयी माहिती जाणून घ्यावीशी वाटते. काय सांगशील बकासूर या बैलाविषयी? बकासूर हा सध्या चर्चेतला बैल आहे. त्याच्या शर्यतींमधील वेग आणि कामगिरीमुळे तो खूप गाजतोय. अनेक शर्यतींमध्ये त्याने अप्रतिम प्रदर्शन केलंय. तुला त्याच्याबद्दल खास काय जाणून घ्यायचंय? त्याचा धावण्याचा प्रकार की त्याने जिंकलेल्या काही विशिष्ट शर्यती? त्याचे मालक कोण आहेत बकासूरचे? बकासूरचे मालक आहेत मोहित डुमाळ, जे मुळशीचे आहेत. त्यांच्या देखरेखीखाली बकासूरने अनेक शर्यती गाजवल्या आहेत. तुला त्याच्याविषयी आणखी काही माहिती जाणून घ्यायची आहे? तू अशी पूर्णपणे माहिती दे, मला प्रश्न विचारू नको. तू स्वतः माणसांना, प्रेक्षकांना माहिती सांग. एक तज्ञ म्हणून आज मी तुला या स्टुडिओ मध्ये बोलवलं आहे. तू मला का प्रश्न विचारतोय? क्षमस्व, तुमचं म्हणणं मला समजलं. मी आता प्रश्न विचारायचं थांबवतो आणि बकासूर बद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देतो. बकासूर, ज्याला काही जण देव मानवा असंही म्हणतात, तो सध्याच्या काळात बैलगाडा क्षेत्रातला एक अत्यंत चर्चेतला बैल आहे. मोहित दुमाळ यांच्या मालकीचा हा बैल त्याच्या वेगासाठी आणि अनोख्या धावण्याच्या पद्धतीसाठी ओळखला जातो. कोणत्याही मोठ्या शर्यतीत जेव्हा तो मैदानात उतरतो तेव्हा प्रेक्षकांची गर्दी त्याला बघण्यासाठी तुटून पडते. त्याने अनेक शर्यती जिंकल्या असून त्याचं मैदानावर एक वेगळंच वलय आहे. त्याची आतापर्यंतची कामगिरी बघता त्याला सध्याचा सुपरस्टार बैल म्हणणं चुकीचं ठरणार नाही. तुम्हाला याविषयी आणखी काही विशिष्ट माहिती जाणून घ्यायची आहे की अजून कोणत्या बैलांबद्दल सांगू? थोडा जास्त अनालिसिस कर आणि सांग की आता जी लोक आहेत त्यांना असा भरपूर वेळा प्रश्न पडतो की जर मोठा लक्ष्या आणि बकासूर ह्या दोघांमध्ये जर शर्यत लावली असती तर कोण जिंकलं असतं?